नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ओके स्टडी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील कृपा करून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन जाहीर झालेले मंत्रिमंडळ व त्याचबरोबर आताच जाहीर झालेल्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यासाठी कोणते पालकमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात आपलं मंत्रिमंडळ व त्याचबरोबर पालकमंत्री. ओके, तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणकोणते खाते आहेत ते पण आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांच्याकडे आहे गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, त्याचबरोबर नवीनीकरणीय ऊर्जा वगळून सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क इत्यादी. आणि जे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आहेत कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर ते आहेत गडचिरोलीचे पालकमंत्री. कुठल्या जिल्ह्याचे आहेत? गडचिरोली. कोणता जिल्हा आहे? गडचिरोली. लक्षात असू द्या, गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे. चला तर पुढचे बघूयात. त्यानंतर आहेत एकनाथजी शिंदे. तर विद्यार्थी मित्र, एकनाथजी शिंदे बघा उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर त्यांच्याकडे जे खाते आहेत ते आहे गृहनिर्माण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम. या खात्यांचे मंत्री सुद्धा एकनाथजी शिंदे आहेत. आणि त्यांना जे पालकमंत्री देण्यात आलेलं आहे ते आहे ठाणे व मुंबई शहर. दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे. चला तर मग पुढचे पाहूयात. श्री अजित पवार. अजित पवार यांच्याकडे जे खाते आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याला 2 उपमुख्यमंत्री व 1 मुख्यमंत्री आहे. तर अजित पवारांकडे उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त अजून सुद्धा अर्थ व नियोजन हे खातं, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क हे सुद्धा खाते त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे पालकमंत्री आहेत 2 जिल्ह्यांचे. ते कोणते कोणते? एक आहे पुणे आणि दुसरं आहे बीड. ह्या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री श्री अजित पवार हे आहेत. चला तर पुढचं बघूयात. श्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत मंत्री. तर कोणत्या खात्याचे मंत्री आहेत तर हे आहेत महसूल मंत्री आहेत. महसूल मंत्री जर कोण विचारलं परीक्षेमध्ये तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहील तर श्री चंद्रशेखर बावनकुळे. आणि पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर पालकमंत्री आहेत नागपूर व अमरावती ह्या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. बघूयात पुढचे पालकमंत्री. पुढचे पालकमंत्री आहेत श्री राधाकृष्ण विखे पाटील. तर हे मंत्री आहेत कोणकोणत्या खात्यांचे ते थोडक्यात बघूयात. जलसंधारण मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ या खात्याचे ते मंत्री आहेत. त्याचबरोबर यांना आता जाहीर झालेल्या यादीनुसार यांना जे पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे ते आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर म्हणजेच काय? अहमदनगर. ओके, अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ते आहे राधाकृष्ण विखे पाटील. पुढचे बघूयात. श्री हसन मुश्रीफ. ओके, हसन मुश्रीफ यांच्याकडे जे मंत्रीपद आहे ते आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री. कोण आहेत? वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्याचबरोबर ह्यांना जे पालकमंत्री जे जाहीर झालेलं आहे ते आहे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ओके, पुढचे बघूयात कोण आहेत. पुढचे आहेत श्री चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दादा पाटील. तर यांच्याकडे जे मंत्रीपद आहे उच्च व तंत्र शिक्षण, त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री. कोणतं पद आहे? उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कामकाज मंत्री. आणि त्यांना पालकमंत्री जे आहेत ते आहेत सांगली जिल्ह्याचे. कुठले? सांगलीचे पालकमंत्री. ओके, पुढचे बघूयात. श्री गिरीश महाजन. गिरीश महाजन जे आहेत त्यांच्याकडे कोणकोणते मंत्रीपद आहेत? त्यांच्याकडे आहे जलसंधारण,
विदर्भ, तापी, कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री या 2 खात्यांचे मंत्रीपद श्री गिरीशजी महाजन यांच्याकडे आहे व त्याचबरोबर त्यांच्याकडे जे पालकमंत्री पद आहे ते आहे नाशिक जिल्ह्याचं. कोणत्या जिल्ह्याचं आहे? नाशिक जिल्ह्याचं. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर श्री गिरीशजी महाजन. पुढचे बघूयात कोण आहेत? श्री गणेश नाईक. श्री गणेश नाईक जे आहेत ते आहेत वनमंत्री. कोण आहेत? त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणतं खातं आहे? वनमंत्री सुद्धा आहेत आणि ते आहेत पालकमंत्री जे आहेत ते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. श्री गणेश नाईक कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? पालघर जिल्ह्याचे. पुढचं बघूयात. तर त्यानंतर पुढचे बघूयात. पुढचे पालकमंत्री कोण आहेत? श्री गुलाबराव पाटील. श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जे मंत्रीपद आहे ते आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री. कोणते आहेत? पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. त्याचबरोबर त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? तर श्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ओके. त्यानंतर बघूयात दादा भुसे. दादाजी भुसे यांच्याकडे जे आहे ते शालेय शिक्षण मंत्रालय आहे, म्हणजे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादाजी भुसे यांची नियुक्ती झाली, पण त्यांना पालकमंत्री देण्यात आलेलं नाही. पुढचे बघूयात. श्री संजय राठोड. संजय राठोड यांच्याकडे जे आहे ते कोणतं मंत्रीपद आहे? पाणी व माती परीक्षण मंत्रीपद हे श्री संजयजी राठोडकडे आहे आणि त्याचबरोबर त्यांना पालकमंत्री पद जे देण्यात आलेलं आहे ते आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजयजी राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचे बघूयात. पुढचे आहेत श्री धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्याकडे जे मंत्रालय आहे ते आहे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून श्री धनंजय मुंडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि अद्यापपर्यंत त्यांना कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर पुढचे बघूयात. पुढचे आहेत श्री मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे जे आहे ते कौशल्य विकास, नाविन्यता, रोजगार, उद्योग व शिक्षण मंत्री ह्या 2 खात्यांचे मंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांची सहपालकमंत्री, पालकमंत्री नसून ते सहपालकमंत्री आहेत ते मुंबई उपनगर शहराचे. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई शहराचे सहपालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यावेळेला तुम्ही न चुकता काय सांगणार आहात की श्री मंगल प्रभात लोढा यांची मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री पदी निवड करण्यात आलेली आहे. बघूयात पुढचे पालकमंत्री. श्री आशिषजी शेलार. श्री आशिष शेलार यांच्याकडे जे मंत्रीपद आहे ते माहिती व तंत्रज्ञान मंत्री व सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती आहे. त्याचबरोबर त्यांना पालकमंत्री पद जे दिलेलं आहे ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोण आहेत? आशिषजी शेलार. बघूयात पुढचे. श्री उदय सामंत. उदय सामंत यांच्याकडे जे मंत्रीपद आहे उद्योग व मराठी भाषा मंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून त्यांची रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री जे आहेत ते उदय सामंत. श्री जयकुमार रावल. श्री जयकुमार रावल यांच्याकडे पणन व प्रोटोकॉल मंत्रालय आहे. त्याचबरोबर त्यांची धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रहो, आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. पुढचे बघूयात. श्रीमती पंकजा मुंडे. श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे जे मंत्रीपद आहे पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री, त्याचबरोबर त्यांना पालकमंत्री म्हणून जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार मिळालेला आहे. ओके. श्री अतुलजी सावे. श्री अतुलजी सावे मंत्री आहेत बहुजन कल्याण, दुग्ध विकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण मंत्री. त्याचबरोबर अतुलजी सावे यांची नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री अशोक उईके. श्री अशोक उईके यांच्याकडे जे आहे ते आदिवासी विकास मंत्रालय आहे
आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत. तर त्याचबरोबर त्यांची जी नियुक्ती झालेली आहे पालकमंत्री म्हणून ती आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोकजी उईके यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री शंभूराज देसाई यांच्याकडे जे मंत्रिपद आहे ते आहे पर्यटन, खाण, स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय. आणि श्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढचे बघूयात श्री आशिषजी शेलार जे आहेत ते आहेत माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री. ओके, त्याचबरोबर त्यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, पदभार स्वीकारलेला आहे. ओके, त्यानंतर आदिती तटकरे यांच्याकडे जे खातं आहे ते आहे महिला व बाल विकास मंत्रीपद. त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचे बघूयात. श्री दत्तात्रेय भरणे हे मंत्रिपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व वक्फ बोर्ड मंत्रालय हे त्यांच्या ताब्यात आहे व त्यांना पालकमंत्रीपदी नियुक्ती देण्यात आलेली नाही. ठीक आहे, पुढचे बघूयात. श्री शिवेंद्रराजे भोसले हे जे आहेत ते मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रम वगळून ओके सार्वजनिक बांधकाम मंत्रालय त्यांच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर त्यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. पुढचे बघूयात. श्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत, तर त्यावेळेला सुद्धा श्री माणिकराव कोकाटे यांचं नाव लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून श्री माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री. त्याचबरोबर पालकमंत्री जे आहेत ते आहेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री. श्री जयकुमार गोरे हे जे आहेत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता बघूया श्री नरहरी झिरवळ मंत्रिपदी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपद त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर त्यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री. बघा विद्यार्थी मित्र, हिंगोली मधून जर कोणी बघत असेल तर तुमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते आहेत श्री नरहरी झिरवळ. पुढचे पालकमंत्री पाहूत. श्री संजय सावकारे यांच्याकडे जे मंत्रालय आहे ते आहे वस्त्रोद्योग मंत्री. कोणतं? वस्त्रोद्योग मंत्रालय हे जे आहे ते त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर त्यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? श्री संजय सावकारे यांची. श्री संजयजी शिरसाट यांच्याकडे जे आहे ते महाराष्ट्र राज्याचं सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक झालेली आहे. तर परीक्षेमध्ये भरपूर असे पालकमंत्र्यांवर प्रश्न येऊ शकतात, त्यामुळं काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा. बघूयात पुढचे मंत्री कोण आहेत पालकमंत्री. श्री प्रतापजी सरनाईक यांची परिवहन मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर त्यांना जे पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे ते आहे धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद. ओके, धाराशिवचे पूर्वीचे नाव काय होते? उस्मानाबाद. तर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवचे पालकमंत्रीपद श्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे आहे. त्यानंतर बघूयात श्री भरत गोगावले यांच्याकडे जे आहे कोणतं मंत्रालय आहे? रोजगार हमी व फलोत्पादन मंत्रालय हे यांच्याकडे आहे व यांना श्री भारत गोगावले यांना पालकमंत्रीपद अद्याप जाहीर झालेलं नाही. त्यानंतर बघूयात श्री मकरंद पाटील यांच्याकडे आहे मदत व पुनर्वसन मंत्रीपद. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? श्री
मकरंद पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघूयात श्री नितेश राणे. नितेश राणे यांची मत्स्य व्यवसाय मंत्री आणि बंदरे हे मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री नितेश राणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री कोण आहेत तर श्री नितेश राणे हे आहेत. त्यानंतर बघूया श्री आकाश फुंडकर. श्री आकाश फुंडकर जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण मंत्री, त्याचबरोबर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री. श्री आकाश फुंडकर हे जे आहेत ते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघूया श्री बाबासाहेब पाटील. श्री बाबासाहेब पाटील हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कोणत्या जिल्ह्याचे? गोंदिया जिल्ह्याचे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण तर श्री बाबासाहेब पाटील. आता बघा सर्वात शेवटचे श्री प्रकाश आंबेडकर. श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जे मंत्रालय आहे ते सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री प्रकाश आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. थँक्यू. धन्यवाद.